भंडारा गोंदियाच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आले। विधानसभा निवडणुकीत नाना पटोलेंना कडवी झुंज देणारा नेता पराभव झाला, पण पक्षाचा विश्वास गमावला नाही। उलट आता भाजपनं त्याच नेत्याला विधान परिषदेच्या रणांगणात उतरवत मोठा राजकीय संदेश दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप अखेर निश्चित झालंय आणि भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपनं अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। अविनाश ब्राह्मणकर हे नाव विदर्भाच्या राजकारणासाठी नवीन नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात साकोली मतदारसंघातून जोरदार लढत दिली होती। जरी त्यांना विजय मिळाला नसला तरी त्यांनी पटोलेंना घाम फोडला होता, त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची राजकीय ताकद अधोरेखित झाली होती। आता भाजपनं त्याच कामगिरीची दखल घेत विधान परिषदेसाठी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय। विशेष म्हणजे दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर भंडारा गोंदियाची जागा भाजपच्या वाट्याला आली आणि अनेक इच्छुकांच्या चर्चांना पूर्णविराम देत ब्राह्मणकर यांची निवड जाहीर झाली। राजकीय वर्तुळात ब्राह्मणकर हे भाजपच्या संघटनात्मक पातळीवर सक्रिय आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात। माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जातं। त्यामुळे या उमेदवारीमागे स्थानिक संघटन शक्ती आणि भविष्यातील राजकीय गणित दोन्ही असले चर्चा आहे। मात्र ही निवडणूक एकतर्फी असेल असं नाही, कारण महाविकास आघाडीने काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल यांना मैदानात उतरवले। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क, विविध संस्थांवरील प्रभाव आणि आघाडीतील पक्षांची साथ याच्या जोरावर अग्रवाल देखील जोरदार लढत देण्याच्या तयारीत आहे। या निवडणुकीचं खरं गणित मात्र आकड्यांमध्ये दडले। भंडारा गोंदिया मतदारसंघात एकूण 457 मतदार आहेत। यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद आणि इतर स्थानिक संस्थांचे सदस्य मतदान करणार आहेत। उपलब्ध आकडेवारीनुसार महायुतीकडे महाविकास आघाडीपेक्षा जवळपास 100 मतांचं संख्याबळ अधिक असल्याचं सांगितलं जाते। त्यामुळं कागदावर पाहिलं तर अविनाश ब्राह्मणकर यांचं पारडं जड दिसतंय, पण राजकारणात फक्त आकडे पुरेसे नसतात। शेवटच्या क्षणी होणाऱ्या राजकीय हालचाली, नाराज गट, अपक्षांची भूमिका आणि पक्षांतर्गत समीकरण निवडणुकीचं चित्र बदलू शकतात। म्हणूनच आता सर्वांचं लक्ष एका प्रश्नाकडे लागलंय। विधानसभेत नाना पटोले यांना टक्कर दिल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर विधान परिषदेत विजयाची नोंद करणार का, की महाविकास आघाडी शेवटच्या क्षणी राजकीय उलटफेर घडवून आणणार? याचं उत्तर तर येणाऱ्या काही दिवसात मिळणारच आहे। पण सध्या तरी भंडारा गोंदियाची लढत विदर्भातील सर्वाधिक चर्चेची आणि प्रतिष्ठेची निवडणूक ठरताना दिसते। तर मंडळी, भंडारा गोंदियाच्या या लढतीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।